अखेर नको तेच होणार. डिसेंबर 31 नंतर थेट लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट काय? आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या राज्यातील कोट्यवधी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दर महिन्याला त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतात. त्यामुळे अनेक महिला सक्षमपणे त्यांच्या पायावर उभ्या राहू शकल्या आहेत. मात्र ही योजना सुरू करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. या अटींना डावलून ज्या महिला पात्र नाहीत त्या देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राड्यातील लाडक्या बहिणींना EKYC करण्यास सांगण्यात आलं. त्यामुळे अटी डावलणाऱ्या अपात्र महिला योजनेचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत. ज्या लाभार्थी महिलांची KYC असणार त्यांनाच यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. समजा एखादी महिला पात्र असूनही जर तिने KYC केली नाही तर तिचं नाव या योजनेतनं वगळलं जाण्याची शक्यता आहे. खरं तर नोव्हेंबरपर्यंतच EKYCची मुदत होती. मात्र लाखो महिलांचे EKYC न झाल्याने ही मुदत वाढवून देण्यात आली होती. याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून EKYC बंधनकारक करण्यात आले. EKYCची मुदत 18 नोव्हेंबरपर्यंत होती. मग ती वाढवून 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली. मात्र त्यानंतरही अनेक महिलांना EKYC करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी संगणकीय प्रणालीत सुधारणा केल्यानंतर आता या EKYCची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे. त्या अंतर्गत ज्या महिलांचे EKYC अद्यापही झालेले नाही अशा महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांची कागदपत्रे गोळा करून त्यांचे EKYC हे अंगणवाडी सेविकांकडून केले जाणार आहे. EKYCची प्रक्रिया अनेक महिलांकडून अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यात अडथळे येत होते. मात्र आता अंगणवाडी सेविका स्वतः या महिलांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे तपासतील. या अंगणवाडी सेविकांच्या मदतीने EKYC प्रक्रिया पूर्ण करणे सुलभ होणार आहे. मात्र लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबरपर्यंत EKYC केली नाही तर मात्र त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे EKYC पूर्ण न करणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे दरमहारे 1500 रुपये मिळणार नाही. त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार नाहीत. लाडकी बहीण योजनेचे सध्या 2.5 कोटी लाभार्थी आहेत. दर महिन्याला या महिलांच्या खात्यात 1500 रुपये सरकारकडून जमा केले जातात. मात्र EKYCची अट टाकल्यामुळे अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्याच मदतीसाठी अंगणवाडी सेविका या पुढे आल्या असून त्यांच्या सहाय्याने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला EKYC प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.